आई रे बेईमान दुनिया आई रे, आई रे बेईमान दुनिया आई रे, आई रे बेईमान दुनिया आई रे, आई रे बेईमान दुनिया रे। खरंच सांगू का, काल परवा माझ्या मोबाईलमध्ये हो पुरावा आहे बरं का साहेब, कदम साहेब, हा शिंदे साहेब, पुरावा आहे माझ्या मोबाईलमध्ये. 4 दिवस लेकरांनी मायबापाला घरातून हाकलून दिलं. 4 दिवस झाले. अरे 4 दिवस मुलं मायबापाला हाकलून देतात. त्या बापाला विचारलं, बाबा काय झालं? 4 दिवसापासून जेवण नाही म्हणले, जेवण उपवासी आहेत, लेकरांनी हाकलून दिलं. अरे असं जीवन जगल्यापेक्षा मेलेलं बरं म्हणून त्या मायबापाने काल आत्महत्या केली महाराज. 4 दिवस लेकरं हो जवळ घेऊ शकले नाहीत, भाकरीचा तुकडा देऊ शकले नाहीत. जरा विचार करा, सध्याचा जमाना आहे, सध्याचं कलियुग आहे, मायबापाला मानायला कोणी तयार नाही महाराज. ही वस्तुस्थिती आहे. आई रे बेईमान दुनिया आई रे, आई रे बेईमान दुनिया आई रे, आई रे बेईमान दुनिया आई रे, आई रे बेईमान दुनिया रे, आई रे बेईमान दुनिया आई रे, हे मी आज तुमच्या समोर सांगतोय असं नाही. अरे संतांना सर्वज्ञ म्हटल्या गेलं याचं कारण आहे, भूत भविष्य वर्तमान ज्यांना कळतं त्यांना संत म्हणतात. आणि असे सर्वज्ञ संत कबीर महाराज आपल्या वाणीतून सांगतात. त्या काळात त्यांनी लिहून ठेवलं होतं 2025 मधला हा समाज कसा असेल. अरे ज्या बापानं रात्रीचा दिवस दिवसाची रात्र हाडाचं काढा रक्ताचं पाणी केलं, त्या बापाला मानणारी न मानणारी सध्याची पिढी आहे, न मानणारी. मी सांगतो असं नाही, ऐका पुढचं. माँ बाप को कोई ना माने, औरत को बहु मान रे, ए औरत को बहु मान रे,
पुरावा आहे. पुराव्याशिवाय बोलायचं, पुराव्याला महत्व असते. चांगदेव बाबासारखा आपल्या परिसरातला महात्मा आमच्या समोर बसलेला आहे. उगत थोतांड कसं सांगावं नाही का? कधी लिहिलं होतं तेव्हा आज आम्ही डोळ्यानं रोज पाहतोय महाराज. माँ बाप को कोई न माने, औरत का बहुमान. सध्याचं कलियुग आहे. अरे 80 कोटीचा मालक, 80 कोटीचा मालक पण वृद्धाश्रमात गेला. वृद्धाश्रमात ही सध्याची परिस्थिती आहे. 2 लेकरं परदेशामध्ये डॉक्टर आहेत, पण बाप गेला. मुलीला सांगितलं तुझा बाप गेला. त्या मुलीनं उत्तर दिलं तुमच्यानं होत असेल तर अंत्यविधी करा, नाही तर डेड बॉडी कुठे येड्या बाबळीत फेका. ही सध्याची परिस्थिती आहे. सध्याचं कलियुग आहे. माय बापाला न मानणारी पिढी आमच्या डोळ्यासमोर आम्ही पाहतो. पण आमच्या या सर्जेराव दादाचं कौतुक करावं, त्यांच्या वडिलांचं कौतुक करावं. अशाही कलियुगामध्ये आपल्या वडिलांचं, आपल्या आजोबाचं केवढं मोठं वर्ष श्राद्ध केलं. आणि म्हणून आज त्यांच्यासाठी झोळी फाटेपर्यंत त्यांच्या पूर्वजांचा आशीर्वाद त्यांना मिळाला आहे. तुका म्हणे पितृ आशीर्वाद दे, तुका म्हणे पितृ आशीर्वाद देते. हरी कल्याण येते दया कुळा, कल्याण येते दया कुळा. तुका म्हणे पितृ आशीर्वाद तुका म्हणे पितृ आशीर्वाद दे.